भोर मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केला। भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील, धनंजय महाडे यावेळी उपस्थित होते। महत्त्वाच्या पदांवर संधी असूनही अनेकदा काँग्रेस पक्षाकडून डावलण्यात आल्याचा आरोप करत 2 दिवसांपूर्वी संग्राम थोपटे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती। काँग्रेस सोडायची वेळ काँग्रेसनंच आणली असं सांगत थोपटे यांनी पक्ष सोडण्याची भूमिका जाहीर केली होती। ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे चिरंजीव असलेले संग्राम थोपटे 2009 पासून 2019 पर्यंत आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले होते। बारामती लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या भोर विधानसभा मतदारसंघात थोपटे घराण्याचं 40 वर्षांपेक्षा अधिक काळ वर्चस्व राहिलं आहे। मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत संग्राम थोपटे यांना पराभवाचा सामना करावा लागला। एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या। सुळे यांना निवडून आणण्यात या मतदारसंघानं मोठी भूमिका बजावली होती। आता मात्र संग्राम थोपटे भाजपात आल्यानं बारामती लोकसभा मतदारसंघातली समीकरणं बदलण्याची शक्यता आहे।